म्हणजे चेरापुंजी आणि आपल्या महाराष्ट्रातील चेरापुंजी म्हणजे आपला गगनबावडा. त्या गगनबावड्यामध्ये एक छोटंसं गाव आहे बोरबेट. तिथे गेली 30-40 वर्षे एक दाम्पत्य वास्तव्यास राहतं. तिथे होतं ते फक्त त्यांचं एकुलतं एक घर आणि सूर्य मावळल्यापासून सूर्य उगवतोपर्यंत असणारा भयंकर अंधार. परंतु सध्याच्या आमदारांच्या प्रयत्नातून ते घर उजळवलं गेलं. परंतु ही जादू झाली तरी कशी हो? याचं उत्तर तुम्हाला नक्कीच समजलं असेल. ऊर्जा, सौर ऊर्जा. आदरणीय परीक्षक महोदय आणि सभागृहातील माझ्या सर्व बंधू भगिनींनो, नमस्कार. आजचा माझा भाषणाचा विषय आहे 2047 मधील भारताचे परिदृश्य, संधी आणि आव्हाने. 2047 हे वर्ष तुमच्या आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे वर्ष आहे. कारण त्या वर्षी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून अवघी 100 वर्ष पूर्ण होतील आणि त्याच वर्षी आपल्या भारत देशाला एक विकसित राष्ट्र बनवण्याचे तुमचे आमचे स्वप्न आहे. कोणत्याही देशाच्या विकासाचा पाया हा त्या देशाच्या ऊर्जेवर उभा असतो. जर आपण आजच्या परिस्थितीकडे पाहिले तर आपल्या लक्षात येईल की आपल्या भारत देशाची बहुतांश ऊर्जा ही कोळसा, पेट्रोल, नैसर्गिक वायू यासारख्या जीवाश्म इंधनांवर अवलंबून आहे. ही इंधने अगदी मर्यादित आहेत आणि यांचा वापर केल्याने नैसर्गिक वायू प्रदूषण, हवामान बदल यांसारख्या खूप मोठमोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. शिवाय ही इंधने आपल्याला बाहेरील देशांकडून आयात करावी लागतात. यामुळे आपल्या भारताचे परकीय चलन खर्च होते आणि आपली ऊर्जा सुरक्षा धोक्यात येते. परंतु संपूर्ण जगभरात आणि आपल्या भारत देशातही या परिस्थितीमध्ये आता बदल होताना दिसून येत आहे. कारण भारताने 2070 पर्यंत शून्य ऊर्जा उत्सर्जनाचे आणि 2030 पर्यंत 50% ऊर्जा नवीकरणीय प्रकल्पांच्या माध्यमातून मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आता गोष्ट आहे एका छोट्याशा ताराची. अमरावती जवळ एक छोटंसं गाव होतं. त्या गावामध्ये तारा नावाची एक 10 वर्षांची लहानशी मुलगी राहायची. तिला रात्रीचा अभ्यास करायला खूप आवडायचं. परंतु झालं काय, त्यांच्या गावामध्ये बहुतांश वेळा रात्रीची लाईटच नसायची. त्यांच्या गावामध्ये विजेची टंचाई ही समस्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाली होती. एक दिवस त्या छोट्याशा ताराच्या शाळेमध्ये नवीन सर आले. त्या सरांनी सर्व विद्यार्थ्यांना पतंगी वाटल्या. त्या साध्यासुद्धा पतंगी नव्हत्या, तर त्या पतंगींना काळ्या कलरचे छोटे छोटे असे तुकडे चिकटवले होते. त्या सरांनी सर्व विद्यार्थ्यांना सांगितले, मुलांनो, ही जादूची पतंग आहे. जर तुम्ही हिला आकाशात उडवाल तर ही दिवसभर सूर्यप्रकाश घेऊन तुम्हाला रात्री देईल. सर्व मुले यावर हसली. परंतु ती लहानशी तारा नावाची मुलगी ती दुसऱ्या दिवशी आपल्या घराबाहेर गेली आणि ती पतंग उंच आकाशात उडवली. आणि रात्री पाहते तर काय, त्यांच्या घरामध्ये एक काहीसा उजेड येऊन पडला होता. अगदी कमी प्रमाणात परंतु भरपूर काळ टिकणारा. हे सर्व गावकऱ्यांच्या लक्षात आले. सर्व गावकऱ्यांनी आपल्या घराच्या छतावर, शाळेच्या छतावर आणि शेतातही असे मोठमोठे सोलार्स लावले, जेणेकरून त्यांच्या गावामध्ये लाईटीची समस्या कधीही निर्माण झाली नाही. यातून सांगण्याचे तात्पर्य काय आहे हो? तर 2047 पर्यंत यासारख्या अनेक मोठमोठ्या संधी आपल्या समोर आहेत. निसर्गाने आपल्या भारत देशाला भरभरून अशी नैसर्गिक संपत्ती दिली आहे. त्यामध्ये निदान 7-8 महिने तरी आपल्या भारत देशामध्ये सूर्यप्रकाश असतो. यामुळे सौर ऊर्जा क्षेत्रात भारत जगाचा नेता बनू शकतो. केंद्र शासनाने सुरू केलेल्या नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशनमुळे हरित हायड्रोजन एक भविष्यातील इंधन म्हणून उदयास येत आहे. सुदैवाने आपल्या भारत देशाला 7,500 किलोमीटरची किनारपट्टी लाभल्यामुळे आणि पश्चिम घाटामुळे पवन ऊर्जा क्षेत्रातही आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात संधी आहे. हरित हायड्रोजन हे एक असे इंधन आहे की जे प्रदूषण
जे काही पॅनेल्स असतात ते पॅनेल्स अत्यंत महाग असतात. आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या लोकांना हे पॅनेल्स घेणे परवडत नाही. दुसरे आव्हान आहे तंत्रज्ञानाचा अभाव. वारा नसताना आणि सूर्य मावळल्यानंतर ऊर्जा कार्यक्षम आणि स्वस्त बॅटरी अद्यापही विकसित झालेल्या नाहीत. तिसरे आव्हान आहे जमिनीचा प्रश्न. मोठे सौर प्रकल्प आणि पवन प्रकल्प उभे करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात जमिनीची आवश्यकता भासते. चौथे आव्हान आहे ऊर्जा मागणीची झपाट्याने होणारी वाढ. तुम्हाला तर माहीतच आहे की आपल्या भारत देशाची लोकसंख्या दिवसेंदिवस कित्येक पटीने वाढत चालली आहे आणि म्हणूनच त्यांच्या गरजांची ही वाढ खूप मोठ्या प्रमाणात होते. म्हणूनच ऊर्जा मागणीची झपाट्याने होणारी वाढ हे आव्हान खूप मोठे ठरले. पाचवे आणि सर्वात महत्त्वाचे आव्हान आहे तुम्हा आम्हा नागरिकांच्या सवयींमध्ये बदल घडवून आणणे. आपल्या सवयींमध्ये बदल घडवणे म्हणजे काय हो, तर ऊर्जेचा गैरवापर थांबवणे, अतिवापर थांबवणे, ऊर्जा कार्यक्षम नवीकरणीय वापरणे आणि सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग करणे. आपल्या भारत देशाला एक विकसित राष्ट्र आणि ऊर्जा स्वावलंबी भारत बनवण्याची सुरुवात अगदी आपल्या घरापासून होते. तर ती कशी हो, समजा तुम्ही घरामध्ये विजेचा गैरवापर करताय, त्यावेळी एखादी व्यक्ती येऊन जर का तुम्हाला म्हणाली, अरे बाबा काय रे ऊर्जेचा इतका अतिवापर कशासाठी, तुझ्यामुळे आपल्या भारत देशाचं कितीतरी नुकसान होतं, तर त्यावेळी आपण त्याला काय उत्तर देऊ हो, अरे इतक्या अखंड भारत देशामध्ये फक्त माझ्या घरामध्ये विजेचा गैरवापर झाला तर कुठे काय बिघडते. तर असे नाही, त्या एका वेळी फक्त तुम्ही नव्हे तर आपल्या भारत देशातील प्रत्येक नागरिक हेच बोलत असतो. एका वेळी फक्त तुमच्या घरातील नव्हे तर अखंड भारत देशातील विजेचा गैरवापर होत असतो. म्हणूनच आज शपथ घेऊया, प्रदूषणाला नाही, प्रगतीला हो, आयातीला नाही, आत्मनिर्भरतेला हो. सूर्याला सारथी करू, वाऱ्याला मित्र करू, सूर्याला सारथी करू, वाऱ्याला मित्र करू, हरित ऊर्जेच्या वाटेवर भारताला अग्रणी करू. आव्हानाला झुकवू, संधीला उंच करू, आव्हानाला झुकवू, संधीला उंच करू. 2047 ला ऊर्जा स्वावलंबी भारत हे स्वप्न आपण नक्कीच पूर्ण करू. मला आशा आहे की तुम्हा सर्वांना मी मांडलेला विषय नक्कीच पटला असेल. मान्य आहे की आपल्या समोर अनेक आव्हाने आहेत, परंतु त्याहून मोठ्या संधी आहेत. त्या संधीचं सोनं करण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा सर्वांची आहे. धन्यवाद. नेट झिरो एनर्जी म्हणजे काय, ठेवू की जरा. नेट झिरो एनर्जी माहिती सांगितलीच त्याच्यामध्ये. नेट झिरो पर ग्रीन हायड्रोजन कसा तयार केला जातो. हां, हरित हायड्रोजन अक्षय ऊर्जा असते, त्यामध्ये कसा तयार केला जातोय. पाण्यामध्ये अक्षय ऊर्जा सोडून त्याचं इलेक्ट्रोलायसिस केलं जातं. त्यातून हायड्रोजन आणि ऑक्सिजन दोन वायू फॉर्म होतात. त्यामध्ये हायड्रोजनला हरित हायड्रोजन म्हणतात. ठीक आहे. आज ऊर्जा साधनाबद्दल समाजात आणि सरकारमध्ये वाद चाललेला आहे. कोणत्या ऊर्जा साधनाबद्दल चाललेला आहे सर? ठीक आहे.